नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 20 जानेवारी 2026 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. तर हे प्रश्न येणारी पोलीस भरती तसेच सरळ सेवा, MPSC इत्यादी परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, 2026मध्ये कोणत्या विमान कंपनीला जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी इतिहाद एअरवेज या कंपनीला 2026मध्ये जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर जागतिक सुरक्षा क्रमवारी प्रथम क्रमांक पटकावणारी इतिहाद ही आखाती प्रदेशातील पहिली विमान कंपनी ठरली आहे. तर संस्था विमान वाहतूक सुरक्षा उत्पादन रेटिंग देणारी प्रसिद्ध वेबसाईट airlineratings.com हिने घोषणा केली आहे. तर निवडण्याची कारणे आहेत: इतिहादचा आधुनिक ताफा, कॉकपिट सुरक्षेतील सुधारणा व विशेषतः टर्ब्युलन्स मॅनेजमेंट, अपघाताचा अभाव असलेला इतिहास आणि विमान उड्डाणांमधील सर्वात कमी घटना दर यामुळे त्यांना मानांकन मिळाले आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या भारतीयांच्या संयुक्त राष्ट्राच्या नूतनीकरण बाबींवरील सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी डी व्यंकटेश वर्मा. तर संयुक्त राष्ट्रांच्या निःशस्त्रीकरण बाबींवर सल्लागार मंडळाचे 2026-27 या काळासाठी अध्यक्ष म्हणून वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी डी व्यंकटेश वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 1978मध्ये या मंडळाची स्थापना झाल्यापासून अध्यक्षपदी नियुक्त होणारे ते पहिलेच भारतीय आहेत. तर त्यांचा अनुभव आहे: व्यंकटेश वर्मा हे 1988च्या बॅचचे माजी परराष्ट्र सेवा IFS अधिकारी असून त्यांची रशियामधील भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. तर मंडळाचे कार्य आहे: हे मंडळ जागतिक सुरक्षा आणि निःशस्त्रीकरण या विषयांवर संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांना सल्ला देते. तर या मंडळाची सदस्य संख्या आहे 15 तज्ज्ञांचा समावेश. प्रश्न तिसरा, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी पूर्ण मेडिक्लेम आयुष्य विमा खालीलपैकी कोणी सुरू केला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी अर्थ मंत्रालयाने सुरू केला आहे. तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी परिपूर्ण मेडिक्लेम आयुष्य विमा ही योजना केंद्र सरकारच्या वित्त सेवा विभागाने वित्त मंत्रालयाअंतर्गत 14 जानेवारी 2026 रोजी सुरू केली आहे. तर या विमा योजनेचा महत्त्वाचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. तर विमा कंपनी हा विमा द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडद्वारे प्रदान केली जाणार आहे. तर लाभार्थी आहेत: ही योजना विशेषतः केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी उपलब्ध आहे. तर विमा कवच हा लाभार्थ्यांना 10 लाख किंवा 20 लाख यापैकी विमा रकमेचा पर्याय निवडता येईल व समावेश आहे: एका पॉलिसीमध्ये कुटुंबातील जास्तीत जास्त 6 सदस्यांचा समावेश होऊ शकतो. दुर्गम गावांमध्ये आरोग्यसेवा प्रोत्साहन देण्यासाठी उत्तराखंड सरकारने हेल्दी बॉर्डर कॅम्पेन कोणासोबत सुरू केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी ITBP सोबत सुरू केली आहे. तर 15 जानेवारी 2026 रोजी उत्तराखंड सरकार आणि ITBP दरम्यान या संदर्भात सामंजस्य करार हा करण्यात आला आहे. तर उद्देश आहे: पिथौरागड, चमोली आणि उत्तरकाशी यांसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांत 108 दुर्गम गावांमध्ये एकात्मिक प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचवणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. तर सुविधा: या मोहिमेअंतर्गत ITBP पात्र डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि टेलिमेडिसिन सेवा पुरवेल. तसेच ठरवलेल्या वेळापत्रकानुसार नियमितपणे गावांना भेटी देऊन आरोग्याची तपासणी केली जाईल. ITBPबद्दल माहिती पाहू. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस. तर स्थापना 24 ऑक्टोबर 1962. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच महासंचालक आहेत शत्रुजित सिंग कपूर. प्रश्न पाचवा, अमेरिकेने जानेवारी 2026मध्ये कोणत्या देशाला त्यांच्या पॅक्स-सिलिका या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे? बरोबर मित्रांनो, आपला प्यारा भारत देशाला आमंत्रित केले आहे. अमेरिकेने 12 जानेवारी 2026मध्ये भारत देशाला त्यांच्या पॅक्स-सिलिका या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. तर उद्देश आहे: पॅक्स-सिलिका हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक धोरणात्मक उपक्रम असून
त्याचा उद्देश सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण खनिजांना एक सुरक्षित आणि लवचिक पुरवठा साखळी निर्माण करणे हा आहे. तर हा उपक्रम प्रामुख्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी आणि विश्वासू भागीदारी देशासोबत सहकार्य वाढवण्यासाठी राबवला जात आहे. प्रश्न क्रमांक 6. पोंडुरू खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे, जिला अलीकडेच अधिकृतपणे भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग देण्यात आला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, आंध्र प्रदेश मधील पोंडुरू खादी या GI टॅग देण्यात आला आहे. ही खादी प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पोंडुरू गावात तयार केली जाते. तर वैशिष्ट्य आहे, ही खादी पूर्णपणे हाताने कातलेली आणि विणलेल्या सुती कापडाचा प्रकार असून ती तिच्या अत्यंत तलम पोतेसाठी प्रसिद्ध आहे. तर दुर्मिळ तंत्र कापूस स्वच्छ करण्यासाठी येथे ओलुगा माशाच्या जबड्याच्या हाडाचा वापर केला जातो. हे एक जागतिक स्तरावरील दुर्मिळ मानले जाणारे पारतंत्र आहे. तर इतर काही मिळालेले GI टॅग पाहू आपण. महाराष्ट्र राज्यातील जळगावचे वांगे, डहाणूची चिक्कू टोपली, चाळीसगावची हिरवी मिरची, तसेच जम्मू काश्मीरमधील किश्तवाडचा केसर, भदरवाहचा राजमा आणि केरळचे पेचू काशिदाकारी आणि कर्नाटकमधील कुर्ग मॅन्डरिन. प्रश्न 7. प्रसिद्ध स्पिटूक गस्टर महोत्सव कोठे साजरा करण्यात आला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, लडाख या राज्यात साजरा करण्यात आला. तर हा महोत्सव 16 आणि 17 जानेवारी 2026 दरम्यान लडाखमध्ये साजरा करण्यात आला. तर हा महोत्सव लेहजवळील ऐतिहासिक स्पिटूक मठात पार पडला. तर महत्त्व आहे, लडाखमधील वार्षिक मठांच्या उत्सवांच्या मालिकेतील हा वर्षातील पहिला महोत्सव मानला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे आणि जागतिक शांततेत प्रतीक आहे. प्रश्न 8. महिला उद्योजकांना तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी कोणत्या राज्य सरकारने गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग पोर्टल सुरू केले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, कर्नाटक राज्य सरकारने सुरू केले आहे. तर हा पोर्टलची घोषणाही 13 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. तर विभाग आहे कर्नाटकाच्या महिला आणि बाल विकास विभागातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. तर उद्देश आहे, राज्यभरातील महिला उद्योजकांना आणि ग्रामीण कारागिरांना तयार केलेली उत्पादने राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठेशी जोडणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तर याची काही वैशिष्ट्ये आहेत. एक राज्य समर्थित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे जेथे केवळ प्रमाणित महिला उद्योजक आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवू शकतात. या पोर्टलवर ग्रामीण महिला कारागीर आणि लघु उद्योजकांना उत्पादन प्रदर्शित केले जाते. तर 2026 मधील महत्त्वाचे इतर राज्यांनी सुरू केलेले पोर्टल पाहू. उत्कर्ष पोर्टल महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे. तर राज्यातील तरुणांना कौशल्य विकास आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे सुरू केलेले आहे. तर आपले सरकार पोर्टल हे महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले आहे. तर हे पोर्टल नागरिकांना विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि सेवा ऑनलाईन पुरवण्यासाठी हे महाराष्ट्राचे मुख्य सेवा पोर्टल आहे. प्रगती पोर्टल हे मध्य प्रदेश राज्याने सुरू केले असून सरकारी सेवांची तक्रार निवारण आणि प्रलंबित विकास कामांच्या देखरेखीसाठी हे व्यासपीठ वापरले जाते. तर ई-समृद्धी पोर्टल हे केंद्र सरकारचे असून प्रामुख्याने डाळींच्या मूग, तूर, मसूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाने हे पोर्टल विकसित केले आहे. दिशा पोर्टल हे कर्नाटक राज्याने सुरू केले असून जमिनीच्या नोंदी, मालमत्तेशी संबंधित माहिती नागरिकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रसिद्ध पोर्टल आहे. तर युवा साथी पोर्टल हे उत्तर प्रदेश राज्याने सुरू केले असून राज्यातील युवकांना विविध सरकारी योजना, शिष्यवृत्ती, रोजगारांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तर जनसुनावणी पोर्टल हे उत्तर प्रदेश राज्याचे असून नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी कामात पारदर्शकता आणण्यासाठी हे पोर्टल कार्यरत आहे.